तुम्ही सुद्धा सकाळी लवकर उठता का? किंवा सकाळी सगळं आवरून, टिफिन बनवून तुम्ही कॉलेजला जाताय, मीटिंगला जाताय किंवा तुम्ही ऑफिसला जाताय आणि अशा टायमिंगला सगळं आवरता फक्त आपल्याला वेळ नसतो तो म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायला. आपल्याला पण वाटत असतं की आपण छान रेडी व्हावं, फ्रेश दिसावं, पण वेळ नसतो. मग म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्हाला फक्त स्वतःसाठी 5 मिनिट काढायचे आहेत आणि 5 मिनिटांमध्ये तुम्ही फ्रेश, एकदम छान आणि समोरच्याला छान दिसेल असं प्रेझेंटेबल दिसू शकता. आता ते कसं आणि हार्डली फक्त 5 मिनिटात मेकअप कसा करायचा आणि ऑफिसला, कॉलेजला, मीटिंगला कसं जायचं हा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी मँगो डॉली तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कमीत कमी 5 मिनिटांमध्ये होणारा मेकअप. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण मेकअप करतोय, रेडी होतोय, त्या टायमिंगला आपला एक चेहरा स्वच्छ पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपले हात स्वच्छ पाहिजे. कारण तुम्ही डायरेक्ट किचन मध्ये येऊन डायरेक्ट मेकअप करायला सुरुवात करता तोच ते हात तुमच्या डायरेक्ट चेहऱ्यावर लागतील आणि कांद्याचा म्हणू नका किंवा अजून कशाचा तुमचा वास असेल किंवा अजून इफेक्ट जो वाईट इफेक्ट असतो तो आपल्या चेहऱ्याला होतो. सोबतच तुमचा चेहरा देखील स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. आता मी इथे छान फेस वॉश केलेला आहे. आता तुम्ही सकाळी जर मेकअप करत असाल तर अंघोळीवरून येतानाच तुम्ही फेस वॉश छान करूनच येताय बाहेर. जर दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्री तुम्हाला बाहेर जायचंय तर एक फक्त फेस वॉश छान करून घ्यायचा आणि फ्रेश व्हायचं. त्यानंतर तुम्हाला एक मॉइश्चरायझर वापरायचं आहे. जसं की आता मी तुम्हाला इथे दाखवते, मी इथे वापरते हे जॉयचं मॉइश्चरायझर. आणि मॉइश्चरायझर जे आहे ना ते कमीत कमी तुम्ही जर नॉवेल्टीमध्ये गेलात तर 10 रुपयापासूनही सुरुवात आहे. नाहीच मिळालं 10 रुपयाला तर 20 रुपयाला देखील मॉइश्चरायझर मिळतं. आता टोनरच लावला पाहिजे फेस वॉश नंतर असं काही नाहीये. मॉइश्चरायझर जरी लावलं तरी चालतं. आणि जर तुम्ही तुमच्या स्किनची छान काळजी घेताय, जर रोजच्या रोज तुम्ही मॉइश्चरायझर लावताय तर तुमची स्किन हळूहळू तुमच्या स्किनमध्ये बदल घडू शकतो आणि तुमची स्किन एवढी सॉफ्ट होते ना की तुमचं तुम्हाला समजायला जाईल की माझी स्किन काय होती आणि आता काय झालीये. छान मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे. थोडा वेळ थांबायचं, लाईक एकदम थोडा वेळ, खूप कमीत कमी, आणि थोडंसं सुकल्यासारखं झालं की लगेच आपण सनस्क्रीन कडे वळतोय. आता ही जी सनस्क्रीन वापरणार आहात ती एकतर SPF 30 च्या वरती किंवा SPF 50 असेल तर खूपच छान. आता आपण घराच्या बाहेर पडतोय म्हणजे आपल्याला SPF 50 लागणारच. आता ना सध्या पहिल्यांदा यायचे नाही सनस्क्रीन 300च्या खाली वगैरे, पण आता सध्या 200 पासून 150 पासून सनस्क्रीन सुरुवात आहेत मार्केटमध्ये. खूप छान छान सनस्क्रीन ब्रँड्स अवेलेबल आहेत. मी सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. आणि समजा डिस्क्रिप्शन बॉक्स छोटा पडतो कधी कधी आणि त्या टायमिंगला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक देऊ नाही शकत. मग अशा टायमिंगला तुम्हाला प्रोडक्टचं नाव आणि त्याचं जे काही शेड्स असेल, जो काही मी वापरते माझ्या चेहऱ्यावरती, ते सगळं तुम्हाला ते मेन्शन करून मी देईन. जेणेकरून तुम्ही ते नाव जरी Amazon वरती तुमच्या गुगलवर टाकलत ना तर खूप साऱ्या वेबसाईट तुम्हाला समोर दिसतात. तुम्ही आरामात ते घेऊ शकता. आता तुम्ही इथे बघू शकता की माझं मॉइश्चरायझर किती संपलंय, याचा अर्थ मी किती वापरते. हा डब्बा मी म्हणजे हा जो टप आहे, डब्बा आहे, हा साधारणतः मी 2 महिने वापरलाय. हा 250 रुपयाला मी घेतला होता आणि 250 रुपयाला 2 महिने येत असेल, तुम्ही विचार करू शकता हा 125 ला मला महिन्याला पडला. मग आपण नॉर्मल एवढे 125 नॉर्मल पिझ्झा जरी खाल्लात ना तरी तो आम्ही उडवतोच. त्यापेक्षा चांगल्या प्रोडक्ट मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि आपला चेहरा सुंदर ठेवा. तुम्ही चेहऱ्यावर चांगली इन्व्हेस्टमेंट केली, तुमच्या छान तुम्ही काळजी घेतलीत ना तर तो तुमचा लॉंग लास्टिंग इफेक्ट देतो. तुम्ही जसं वय वाढणार ना तेव्हा तुमच्या सुरकुत्या आहेत म्हणूया किंवा काळाच्या प्रमाणे येणारे काही म्हणजे वांग असतील, सुरकुत्या असतील, त्या काही येतात ना आपल्याला, ते काही कमी प्रमाणामध्ये येणार, खूप जास्त होणार नाही. त्यामुळे याकडे थोडंसं लक्ष द्यायचं जेणेकरून आपल्याला आपली स्किन छान दिसू शकते. जसं की तुम्हाला मी मगाशी सांगितलं, मॉइश्चरायझर लावून झाल्यावरती तुम्हाला एखादी सनस्क्रीन लावायची आहे तर सनस्क्रीनसाठी इथे मी हायड्रा सनची सनस्क्रीन वापरते. तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूअर असाल तर तुम्हाला माहिती असेल की खूप महिने झालेत मी हीच सनस्क्रीन वापरते कारण ही मला प्रचंड आवडतीये. सनस्क्रीनसाठी कंजूसपणा नाही करायचा, जास्तच घ्यायची जराशी आणि ती लावायची. कारण कंजूसपणा कारण कशासाठी आणते, कारण रिअप्लाय करायला आपला कधी कधी त्रास होतो आणि आपल्याला एवढा वेळही नसतो. त्यामुळे खूप हेडेक होऊन जातं ते रिअप्लाय करणं. त्यापेक्षा लावताना जरा जास्त लावा जेणेकरून रिअप्लाय करायची वेळच नाही येणार.
डोळ्यांच्या खाली कधीच विसरायचं नाही, कारण अंडर आयज खूप सेन्सिटिव्ह असतात आणि तिथे जर तुम्ही सनस्क्रीन नाही लावलीत ना तर तिथे पटकन आपल्याला टॅनिंग होते आणि ते अंडर आयज खूप घाण दिसतात, अक्षरशः काळे दिसतात, असं वाटणार की तिथे डार्क सर्कल आलेले आहेत. पण कधी कधी ते डार्क सर्कल नसतात, ते टॅनिंगही असू शकते. त्यामुळे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या गोष्टी अजिबात विसरायच्या नाहीत डोळ्यांच्या खाली लावण्यासाठी. आणि जर तुम्हाला डार्क सर्कल असतीलच तर रोजच्या रोज तुम्हाला कुठलाही उपाय नाही करायचा आहे, तर रोजच्या रोज मॉइश्चरायझर ते लावा आणि थोडा वेळ छान असं मसाज करा. तुमच्या ह्या बोटाने तुम्हाला मसाज करायचा, म्हणजे रिंग फिंगरने तुम्हाला मसाज करायचा आहे, तिथे करा थोडासा मसाज. आपोआप तुम्हाला म्हणजे जाणवेल की ते अंडर आयज जे आहेत ना ते हळूहळू, म्हणजे ते काय ब्लॅक पण आहे तो हळूहळू कमी होतोय. आता तुम्ही ना इथे बघू शकता, ही सनस्क्रीन मला ह्यासाठी आवडते कारण ही व्हाईट कास्ट सोडत नाही एकतर, आणि छान मुरून जाते आपल्या स्किन मध्ये. अजिबात तेलकटपणा वाटत नाहीये किंवा व्हाईट कास्ट काहीच नाही सोडला, अजिबात असं वाटत नाही. सोबतच ही खूप जास्त अफोर्डेबल येते. 325 ला याची MRP दिलेली आहे, पण ही मला साधारणतः 250 पर्यंत आरामात मिळून जाते तुम्हाला ऑनलाईन. आणि माझे सगळे प्रोडक्ट मी ऑनलाईन घेतले, कुठल्याही नॉवेल्टी मध्ये जाऊन मी घेत नाही, कारण नॉवेल्टी मध्ये एकतर तीच प्राइसला विकतात. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी नॉवेल्टी मध्ये देखील फ्रॉड प्रोडक्ट असतात असं मला तरी वाटतं. आपण जे पब घेतो म्हणा किंवा मॉइश्चरायझर एखादं किंवा अजून काहीतरी, मला नाही विश्वास. मी ऑनलाईनच नायका सारख्या साईड वरती किंवा पर्पल सारख्या साईड वरती मी प्रेफर करते. एकाच दुसऱ्या वेळी मी मिशोवरून घेते जर मला वाटलं की त्यांचा खरंच जेन्युन आहेत. मी खूप रिव्ह्यू वगैरे चेक करते आणि त्यानंतर मला वाटलं की जेन्युन आहे तर तिथून मी घेते. सो आता आपली इथे छान असा सनस्क्रीन जी आहे ती लावलेली आहे. आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. तर इथे ना मी फाउंडेशन लावणार नाही, जसं की तुम्हाला टायटल वरून माहिती असेल तर फाउंडेशन शिवाय तुम्ही 5 मिनिटात मेकअप करायचा आहे असंच टायटल आहे. सो टायटल वरून तुम्हाला समजलं असेल तर फाउंडेशन नाही लावणार. त्याऐवजी फाउंडेशनच्या पण खाली एक प्रोडक्ट येतो, तो म्हणजे आपली सीसी क्रीम. आता तुम्ही म्हणाल काय की बीबी क्रीम का नाही बरं वापरते, तर बीबी क्रीमचं काय होतं, बीबी क्रीम जो स्ट्रक्चर आहे थोडंसं लाईट असतं, म्हणजे की तुम्हाला तो तेवढा इफेक्ट नाही देत. जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय आणि तेवढाच तो इफेक्ट असतो, म्हणजे आपल्याला बीबी क्रीम जी असते ती रोजच्या जीवनामध्ये तुम्ही बिनधास्त वापरू शकता, पण बीबी क्रीमचा एवढा इफेक्ट नाही येत जेवढा सीसी क्रीमचा येतो. सीसी क्रीम लाईक आहे फाउंडेशनच असतं, पण ते खूप थोड्याशा प्रमाणामध्ये कमी असतं. म्हणजे पहिलं जर काही येत असेल तर बीबी क्रीम येते आपल्याला आपल्या फेससाठी, त्यानंतर सीसी क्रीम येते, डीडी क्रीम येते, आणि नंतर आपलं सिरम फाउंडेशन म्हणू नका किंवा अजून फाउंडेशनचे खूप प्रकार आहेत, कन्सिलर्स आहेत, ते येतात आणि नंतर आपलं फाउंडेशन येतं. सो मी इथे वापरते सीसी क्रीम आणि इथे मी युज करणार आहे इल्लेटिनची ही सीसी क्रीम. आता हा जो माझा शेड आहे तो बेज शेड आहे माझा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये 2 किंवा 3 शेड्स तुम्हाला अवेलेबल असतात, ते तुम्ही जायचे चेक करायचे आणि घ्यायचे. आता त्याच्यामध्ये प्रॉपर मेन्शन असते कुठला शेड कशासाठी प्रेफर आहे. ते 2-3 शेड असल्यामुळे, 2 किंवा 3 शेड असल्यामुळे तुम्ही तो व्यवस्थित बघून घ्यायचं. मग दाखवते मी, इथे घेतेय मी. आता हे बघा, हा माझा शेड आहे आणि मी इतक्याच अमाऊंट मध्ये ही सीसी क्रीम जी आहे ती मी घेणार आणि मी असं टिपक्या टिपक्या आपण कसे लावतो, एखादी पावडर म्हणू नका, तुम्हाला काही सवय असेल, मला सवय आहे पावडर अशी लावायची. सो अशा टिपक्या टिपक्यांनी आपल्याला ही लावून घ्यायची आहे. आता ही छान लावून झालीये. आता याला असा मसाज करता करता तुम्हाला याला ब्लेंड करून घ्यायचं, व्यवस्थित ब्लेंड करा असं. आता सीसी क्रीम किंवा बीबी क्रीम वापरताना तुम्हाला कुठल्याही प्रायमरची अजिबात गरज नाहीये. प्रायमर नसलं तरी पण तुमचा मेकअप आरामात होऊ शकतो. तुम्हाला हे प्रॉपर तुमच्या स्किन मध्ये मुरून घ्यायची आहे. तुम्हाला ही ब्लेंडरने किंवा तुम्हाला ब्रशने ब्लेंड करायची काहीच गरज नसते. ही तुम्ही नॉर्मल तुमच्या अशा हाताने ब्लेंड केली तरी आरामात आणि व्यवस्थित ब्लेंड होते. आता बीबी क्रीम ना आपल्याला एवढा इफेक्ट देत नाही, त्याच्यापेक्षाही खूप जास्त ही इफेक्ट देते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदा एका साईडला बीबी क्रीम आणि एका साईडला तुम्ही हे लावून बघा, तुम्हाला त्याचा जो फरक आहे तो आपोआप समजेल. नसेलच तुमच्याकडे सीसी क्रीम घ्यायचीच नाहीये तुम्हाला, तर तुम्ही बीबी क्रीम म्हणजे
जर बेबी क्रीमने देखील केलं ना तरी चालून जाईल. सो अशा प्रकारे आता ब्लेंड झालीये. आता वळतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे, ती म्हणजे आपली कॉम्पॅक्ट पावडर. सो कॉम्पॅक्ट साठी इथे मी युज करतेय ही ब्लू हेव्हनची कॉम्पॅक्ट पावडर. आणि हा माझा जो शेड्स आहे तो आहे सध्या तरी नॅचरल हनी 301. तर हा जो शेड आहे तो मी अक्षरशः दाखवते मी किती वापरलाय. हा बघा, हा संपत आलाय कारण मी रोज जेव्हा मी ऑफिसला जाते, कुठे बाहेर जायचंय मला, तर हेच माझं असतं रेग्युलर. 5 मिनिटात तयार होते मी अशीच. आता त्याच्यासोबत हा पफ येतो, हा फेकून नाही द्यायचा. एकतर तुम्ही फाउंडेशन लावता तेव्हा हा पफने कधीच लावायचं नाही कॉम्पॅक्ट, कारण ते डॅब केल्यावर ते जो एखादा स्पॉन्जचा तो इफेक्ट असतो किंवा तो जो ड्रॅगनेस असतो तिथे दिसून येतो तो स्पॉन्जचा असा पूर्ण. तसं काही करायचं नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही बीबी क्रीम लावलीये, सीसी क्रीम लावलीये, सिरम एखादं फाउंडेशन लावलंय, कन्सिलर लावलंय, तेव्हा तुम्ही हा पफ वापरू शकता. याच्यासोबत एक आरशी देखील येते. ही बघा, ही मिरर आहे सोबत आलेली. तर तुम्ही याचा वापर करून नॉर्मल कुठेही टचअप करू शकता. आणि ही जी तुम्ही सीसी क्रीम लावलीये ना, ही जोपर्यंत तुम्ही काढत नाही फेसवॉशने तोपर्यंत ही अशीच्या अशी राहते. हिचा काहीच इफेक्ट म्हणजे काहीच वाईट इफेक्ट होत नाही किंवा ही जातही नाही हिचा मेकअप. आणि मुळात म्हणजे मी तुम्हाला सांगते हिचा काही वाईट इफेक्ट होत नाही. तुम्ही छान लावली, छान तयार झालं, उलट मस्तच आहे. आता आपण हे जे आहे ह्यानेच आपण लावणार आहोत आपलं कॉम्पॅक्ट. फक्त थोडं थोडं घ्यायचंय तुम्हाला आणि लावायचंय. अजिबात तुम्हाला जास्त घ्यायचं नाहीये, कारण आपण फक्त हे सेट करण्यासाठी लावतोय. अजिबात गोरं होण्यासाठी लावत नाही आहोत. अजिबात आपल्याला व्हाईट व्हायचं नाहीये. खूप जास्त लावलं तुम्ही ते ओरगळू शकतं किंवा तुम्हाला त्याचा इफेक्ट जो आहे तो एखाद्याची पावडर उठणं असं काहीतरी होऊ शकतं. त्याच्यापेक्षा नॉर्मल लावून घ्यायचा. आता डोळ्यांच्या खाली लावण्यासाठी मी थोडंसं दुमडते आणि त्यानंतर लावते. आणि हा जो आपण मेकअप करतोय ना, तो मेकअप जो आहे तो जसं जसं आपल्याला घाम येतोय किंवा जसं जसं आपण काम करतोय, जास्त वेळ होतो, तसं तसं हा मेकअप अजून छान खुलून दिसतो आणि अजून अजून ह्याच्यामध्ये रंग चढ जातो आणि दिसायला देखील अजून आपण छान दिसत असतो. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा. मला देखील हा खूप जास्त आवडतो मेकअप केलेला, कारण मला ह्याचा अनुभव आहे. मी हा कसा रोज करते. कुठेही जायचं असेल तर माझा हाच असतो प्रेफर करणं मला. कानाला कधीही विसरू नका आणि मानेला कधी विसरू नका. आता इथे तुम्ही बघू शकता किती छान मेकअप बसलाय, बेस छान बसलाय. हा असाच तुम्हाला इन्स्टंट तुमचा जो लुक आहे तो चेंज करतोय. तुमचा जो बेअर फेस होता ना तो छान फेस मध्ये आलेला आहे. आता वळतो आपल्या नेक्स्ट प्रोडक्ट मध्ये. तो म्हणजे आपला हिरो प्रोडक्ट आहे आजच्या पूर्ण व्हिडिओतला म्हणा. आणि मला असं वाटतं तो तुमच्याकडे असायलाच हवा. तर हा आहे इनसाइडचा आयब्रो पॅलेट किट. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते. हा ब्राऊन कलर आहे, हा लाईट ब्राऊन आहे आणि ब्लॅक आहे. ह्याचा सोबतच ना एक अशी स्पुली येते, जी एका साईडने तुम्ही आयब्रोज करू शकता, म्हणजे विंचरू शकता लाईक असे, आणि एका साईडने तुम्ही भरू शकता तुमचे आयब्रो. सो असं आहे. आता याचा मी वापर कसं करते सांगते. पडलं, हा निघालाय. चला थोडं दुर्लक्ष करा. तो निघाला नाहीये, तो बसलाच नव्हता ऍक्च्युली. सो तो कसा तो मी काय म्हणत होते, ह्याचा मी वापर कसा करते तो तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला म्हणजे हा जो मधला शेड आहे त्याचा वापर मी माझे आयब्रोज भरण्यासाठी करते. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो शेवटचा शेड आहे त्याचा वापर मी ऍज अ लायनर म्हणून करते, ऍज अ आय लायनर म्हणून. असा आय लायनर जो तुम्हाला नको असेल तुम्ही नॉर्मल असा टिश्यूने काढून टाकू शकता आणि जो आरामात लागतोय. आणि हा जो शेड आहे तो क्वचित मी वापरते पुढचे वगैरे आयब्रोज असतात ना ते भरण्यासाठी. आता इथे मी ह्या साईड जो ब्रश जो आहे त्याने हा शेड पिक करते, ब्लॅक कलर. हा बघा. आणि बस तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला
छान असं एक एखादा मिरर घ्यायचा आणि तुम्हाला इथून हा जो आहे तो न्यायचा, नॉर्मल लावायचं, अजिबात काही करायचं नाहीये जास्त. पुढे तुम्हाला अजिबात डार्क नाही करायचंय, पुढे तुम्हाला थोडासा जाड नाही करायचंय, नॉर्मल ठेवायचंय. तुम्ही बघू शकता इन्स्टंट लुक चेंज झालाय. हा आईज बघा आणि हा आईज बघा. तुम्ही याचा वापर ऍज ए काजळ करू शकता, ऍज ए आयलाइनर करू शकता, आयब्रोज साठी करताय, आयब्रोज तर आहेच करायचे. म्हणजे हा किट तुम्हाला अक्षरशः 3 उपयोग करून देतोय. त्यामुळे तुमच्याजवळ हा असलाच पाहिजे. रेग्युलर मेकअप करायचा आहे ना, तर हा असलाच पाहिजे असं मला तरी वाटतं. सो तुम्ही बघू शकता दोन्ही आईज रेडी आहेत. याचाच उपयोग करून तुम्ही आयब्रोज केलेत. डन. आयब्रोजला फक्त विंचरून घ्या ह्या स्पुलीने आणि फक्त हाच ब्रश, हा जो मतला आहे त्याला बुडवायचा, घ्यायचा, पिक करायचा तो प्रोडक्ट आणि जर तुम्हाला वाटतंय जिथे फिल करायचं ते फिल करू शकता. सो बघू शकता आपले आयब्रोज वगैरे झालेले आहेत. त्यानंतर मस्कारा वापरायचा. आता तुम्ही काय म्हणाल की मस्कारा कशासाठी? तर मस्कारामुळे ना इन्स्टंटली लुक चेंज होतो. आपले जे आपले लॅशेस आहेत ते छान अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि त्याच्यामुळे आपला लुक चेंज होतो. तर ते मस्कारासाठी मी ब्लू हेव्हनचा मस्कारा इथे यूज करते. हा मस्कारा तुम्हाला इझिली 100च्या आतमध्ये मिळतोय. हा 100च्या आतमध्ये घेतला होता. मस्कारा खूप प्रकारचे आहेत. मस्कारा घेताना कायम वॉटरप्रूफ घ्यायचा, कारण मस्कारा ओरगडून खाली आला तर तो खूप खराब दिसतो. सो मस्कारा मी हा वापरतेय. इथे बघा मस्करा लावल्यावरती इन्स्टंटली आपले जे लॅशेस आहेत ते छान व्हॉल्युमेबल वाटतात. सो अशा प्रकारे मस्करा लावून झालाय. आता त्यानंतर लास्ट लावायचं ते म्हणजे आपली लिपस्टिक. लिप लाईन पण करू शकता, पण मला नाही वाटत की एवढा वेळ असतो आपल्याकडे लिप लाईन वगैरे करत राहण्यासाठी. त्यापेक्षा आपल्याला आवडणारी कुठलीही लिपस्टिक रोजच्यासाठी आपण वापरू शकतो अशी घ्यायची. आता ही बघा, ही माझा प्लमचा क्रियॉन आहे. अक्षर तुम्हाला दाखवते. हा संपलाय, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच नाहीये, काही येऊच शकत नाही आता ह्याच्यामधून. हा बघा संपलाय हा प्रॉपर. मागे पुढे काहीच केलं तरी काही होत नाही, कारण हा मी कंटिन्यू वापरते. हा रेग्युलर वापरणारा प्रोडक्ट आहे. घ्यायचा, लावायचा. सो अशा प्रकारे तुमचा जो मेकअप आहे तो रेडी आहे. तुम्ही रेडी आहात छान. तुमचे केस असतील ते छान विंचरा आणि बस.
तुमचा लुक जो आहे ओव्हरऑल तो डन झालेला आहे. मी तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते इयरिंग्स वगैरे वेअर करून, जेणेकरून ना तुम्हाला समजेल की आपण कशा प्रकारे छान दिसू शकतो. तुम्ही जर असं गेलात तर किती छान वाटेल की नाही. तुमचंच तुम्हाला फ्रेश वाटू लागेल. आपण आपल्यासाठी नटायचं असतं, कोणा दुसऱ्यासाठी नाही. तर मंडळींनो, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही ना छान असं नटून जा, थटून जा. आणि किती वेळ लागतो हे नटण्याला सांगा मला? फक्त हार्डली 5 मिनिटं. आता मी ते बोलताना व्हिडिओ केलेला आहे म्हणून मी थोडासा लांब व्हिडिओ झाला माझा. पण जर तुम्ही पटापटा केलात ना आणि एकदा हात बसला ना, आपली हात झालं ना आणि आपल्या महिलांना सांगायला नको ती 2 तासाचं काम ती ती व्यक्ती म्हणजे आपल्या ना मुली आहेत ना, त्या 2 तासाचं काम ना एका तासात आटपण्याची आपल्याला कला आहे. सो मला वाटतं तुम्ही मेकअप जर तुम्ही शिकलात ना, तुम्ही असाल. तुम्हाला 5 मिनिटं लागतात, तुम्हाला 3 मिनिटं लागतील फक्त मला वाटतं. सो तुम्ही असं छान रेडी होऊ शकता आणि जाऊ शकता. काहीच वेगळं नाहीये. नॉर्मल रेडी झाली आहे मी इथे आणि निघाली आहे. सो तुम्ही असंच होऊ शकता कारण मी स्वतः अशी जातीये. छान आपल्याला स्वतःला अट्रॅक्टिव्ह वाटतं, छान आपल्याला फ्रेश वाटतं. आपण एखाद्या मीटिंगला कॉन्फिडन्स लेव्हल जी असते ना ती खूप छान वाढते. समोरच्यावर बोलताना एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. तुम्ही असं जाऊ शकता. छान दिसताय, खूप क्यूट दिसताय. आणि तुम्हाला ह्याच्या ज्वेलरीचं हे सगळं पाहिजे असेल ना तर मला नक्की सांगा. ह्याची एक पेज आहे त्यांचं. सो त्यांच्यावरून ही ज्वेलरी मी घेतलेली आहे. खूप सुंदर ज्वेलरी आहे. हा ब्रासलेट बघा किती छान आहे. डबल टोनने घालू शकता. ही जे आहे तेही डबल टोनचं आहे आणि हे असे आहेत. हे असे ज्वेलरी आहेत जे मिनिमल आहे. तुम्ही कुठेही जाताना वावरू शकता घालून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मॉडर्न वर घालू शकता, नॉर्मल आउटफिटवर घालू शकता. आपले इंडियन आउटफिट आहे त्यांच्यावरती. सो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि आता भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय. पण त्याआधी सबस्क्राईब नसेल केलं तर करून जा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. आता भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर बाय. लव्ह यू ऑल.